नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 21 फेब्रुवारी 2024 आजपासनं 12वी बोर्डाची परीक्षा सुरू झाली. आज पहिलाच पेपर इंग्रजीचा होता आणि या पेपरचं साधारणपणे ॲनालिसिस जे आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. यातले जे प्रश्न आहेत ते सोडवून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. यातले जे रायटिंग स्किलचे वगैरे प्रश्न आहेत किंवा समरी रायटिंग असेल, रायटिंग स्किल असेल, त्या प्रश्नांकडे आपण आज वळणार नाही आहोत या व्हिडिओमध्ये. परंतु जे ग्रामरवरचे जे प्रश्न आहेत किंवा जे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय निवडायचा आहे किंवा जोड्या लावायच्या आहेत, तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. 79 मार्कांचा पेपर होता, 3 तास वेळ होता आणि तुम्हाला नंतर 10 मिनटं एक्स्ट्रा दिलेली होती आणि त्यामुळे हा पेपर कशाप्रकारे सोडवणं अपेक्षित होतं त्याबद्दल आता आपण डिस्कशन करूया. क्वेश्चन नंबर 1 आपण सुरू करणार आहोत, जो प्रोज सेक्शन आहे. रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग. याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न होता रीड अँड रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स. इथं एक लक्षात घ्यायला पाहिजे की रिराईट असं म्हटलं आहे, त्यामुळे उत्तरं लिहिताना ही सगळी सेंटेन्सेस लिहिणं इथे अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर मग सेंटेन्स लिहून ते ट्रू आहे का फॉल्स आहे तुम्ही लिहिणार आहात. जर तुम्ही पॅरेग्राफ वाचला तर तुमच्या लक्षात येईल की हा पॅरेग्राफ जो आहे तो बऱ्यापैकी कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे आणि त्याच्यावरची उत्तरं लिहिता येणंसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी सोपी आहेत. तर जे पहिलं आहे, अ ट्रॅव्हलर मे सिंक इन लव्ह विथ हिज ट्रॅव्हल मेमरीज. ट्रू सेंटेन्स आहे. One gets inspected as he inspects the world around him. That is also true. Quest for something may end in more mystery. True. Staying in comfort at home gives one more happiness than traveling. हे false आहे. A2 मध्ये नरेटर, त्याचं आन्सर आहे C. more happy when on move. Camus, त्याचं आहे D. Fear gives value to travel. Isherwood, त्याचा आन्सर आहे A. Ideal travel should be like a crime story. Traveler B. ट्रॅव्हलरचं आहे बी, ज्याचं इन लव्ह विथ हिज मेमरीज. ही त्याची उत्तरं आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे गिव्ह रिझन्स वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटनी बिकॉज. याचं उत्तर लिहिताना अपेक्षित आहे की याच्यामध्ये दोन आपण आन्सर्स देऊ शकतो की वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटनी ॲज मच ॲज द पीपल वी स्क्रुटिनाइज. कारण आपण जसं ज्या ठिकाणी आपण भेट देतो त्या ठिकाणच्या लोकांचं जशी आपण स्क्रुटिनी करतो तशी आपली स्क्रुटिनी होत असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वी आर बिंग कन्झ्युम्ड बाय द कल्चर वी कन्झ्युम. आपण ज्या कल्चरमध्ये, ज्या संस्कृतीमध्ये जातो तेच कल्चर किंवा ती संस्कृती आपण आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तशीच ती संस्कृतीसुद्धा आपल्याला तिच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या दोन कारणांमुळे असं म्हटलेलं आहे की वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटनी. त्यानंतर A4 ट्रॅव्हलिंग इज अन इंटरेस्टिंग टीचर, राईट युअर व्ह्यूज. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन होता. A5 मध्ये आहे ग्रामर. आय लाईक टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट. चूज द करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द अबोव सेंटेन्स. टेन्स कोणता आहे ते ओळखायचं होतं. आय लाईक सब्जेक्ट प्लस V1, त्यामुळे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. बी हे त्याचं ऑप्शन आहे. I would come back to my apartment in New York. Choose the correct option using used to for the given sentence and rewrite. Used to वापरायचं आहे. used to याचा अर्थच वूड आहे, त्यामुळे वूड काढायचं आणि त्या ठिकाणी आपण used to वापरत असतो. त्यामुळे सी ऑप्शन जो आहे, आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क, हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर फाइंड आउट द वर्ड्स, व्होकॅब्युलरीवरचा क्वेश्चन. रेमिनिसन्स याचा अर्थ आहे मेमरी आणि एक्झिलरेशन याचा अर्थ आहे, या अर्थाचा शब्द आहे एक्स्टसी. लँग्वेज स्टडीमध्ये B1. अवनीश सेड संचित व्हॉट आर यू डुईंग इन द गार्डन ॲट धिस टाईम. याचं इनडायरेक्ट स्पीच आपल्याला लिहायचं आहे, जे आहे अवनीश आस्क्ड संचित व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन ॲट दॅट टाईम. हे त्याचं आन्सर असणार आहे. नीरज चोप्रा मे नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजुरी. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस विच युजेस अ मोर डेफिनेट मॉडल ऑक्झिलरी. मोर डेफिनेट याचा अर्थ फिक्स आहे, जी गोष्ट घडणारच आहे. तर विल हे जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते डेफिनेटली दाखवतं की ही गोष्ट 100% घडणार आहे, त्यावेळेला आपण विल वापरतो. त्यामुळे नीरज चोप्रा विल नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजुरी. सेकंड ऑप्शन जो आहे तो योग्य आहे. अनलेस यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड. जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल तर तुम्ही सक्सेसफुल होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. सो इफ वापरून जर तुम्ही करणार असाल तर त्याचं उत्तर येईल इफ यू हॅव कॉन्फिडन्स यू विल गेट सक्सेस. हे त्याचा आन्सर आहे. तिसऱ्याचा आन्सर आहे सेकंड. B2 मध्ये आहे स्पॉट द एरर अँड रिराईट करेक्ट सेंटेन्सेस. ही प्रिस्क्राईब मेडिसिन अलॉंग विथ अ फ्यू एक्सरसाइजेस टू हिज पेशंट्स.
सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे आणि त्यामुळे आणि करताही आहे, त्यामुळे प्रिस्क्राईब या व्हर्बला आपल्याला एस लावावं लागेल आणि ते प्रिस्क्राईब्स असं होईल. ही प्रिस्क्राईब्स मेडिसिन अलॉंग विथ अ फ्यू एक्सरसाइजेस टू हिज पेशंट्स. हा पहिला क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. नंतर आपण वळणार आहोत दुसऱ्या क्वेश्चनकडे. चूज 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्स विच डिफाईन द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. 2 थीम एक्स्ट्रॅक्ट जे आहेत ते आहेत, टू रिबिल्ड सिव्हिलायझेशन वी नीड टू टॉलरन्स मोर दॅन लव. आणि सेकंड वन इज पेशन्स इज द सोल्युशन इन एनी सॉर्ट ऑफ कन्फ्रंटेशन. पेशन्स म्हणजेच टॉलरन्स असं त्या अर्थाने पेशन्स हा शब्द घेतलेला आहे. सो दुसरं आणि तिसरं हे त्याचा आन्सर आहे. यानंतर A2 कंप्लीट द फॉलोइंग टेबल. गिव्ह 1 मेरिट अँड 1 डिमेरिट ऑफ लव अँड पेशन्स. लव अँड पेशन्स याचा एक फायदा एक तोटा लिहायचा. त्यापैकी लवचं आहे, लव इज अ ग्रेट फोर्स इन पर्सनल लाईफ, हे त्याचं मेरिट आहे. त्याचं डिमेरिट आहे, डज नॉट वर्क इन पब्लिक लाईफ. प्रेम हे पब्लिक लाईफमध्ये वर्क करू शकत नाही, हे त्याचं डिमेरिट आहे. त्यानंतर पुढचा आहे भाग तो पेशन्स. पेशन्ससाठी तुम्ही टॉलरन्सबद्दल जे लिहिलं आहे इथे मी लिहिलं आहे बघा, मेरिट ऑफ पेशन्स. काय सांगतं पेशन्स काय करतं तुम्हाला, ओनली फोर्स विच विल एनेबल डिफरंट रेसेस अँड क्लासेस अँड इंटरेस्ट्स टू सेटल डाऊन टुगेदर टू द वर्क ऑफ रिकन्स्ट्रक्शन. हा फायदा आहे पेशन्सचा. आणि डेमेरिट काय आहे बघा, इट इज बोरिंग अँड इट इज निगेटिव्ह. सो हे एक फायदा आणि एक तोटा पेशन्सबद्दल आपण लिहू शकतो. राईट हाऊ वी कॅन बिल्ड अप सिव्हिलाइज सोसायटी, पर्सनल रिस्पॉन्स विथ द हेल्प ऑफ कॉन्टेक्स्ट. या कॉन्टेक्स्टच्या आधारे तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे. लव अँड टॉलरन्स आर द ट्रू इंडिकेटर्स ऑफ अ सिव्हिलाइज्ड पर्सन. जस्टिफाय हा पर्सनल रिस्पॉन्सवरचा क्वेश्चन आहे, ज्याचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आता A3 जे आहे, राईट हाऊ वी कॅन बिल्ड अप अ सिव्हिलाइज सोसायटी, याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल की टॉलरन्स कसा महत्त्वाचा आहे. टॉलरन्स याचा अर्थ आहे सहनशीलता एखाद्या गोष्टीबाबतची. जर लोकांमध्ये सहनशीलता असेल तर जास्त चांगल्या प्रकारे लोक एकत्रित नांदू शकतात. या अर्थाने तुम्हाला ते उत्तर लिहावं लागेल. डू ॲज डिरेक्टेडमध्ये बघा, इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन. त्याचा आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे पॅसिव्ह दिलेला आहे, त्याचा ॲक्टिव्ह करायचं आहे. इट हॅज बीन ट्राईड याचा अर्थ हा परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं हे पॅसिव्ह केलं आहे, त्यामुळे उत्तर आपल्याला ॲक्टिव्ह लिहिताना दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन असं लिहावं लागेल. नेक्स्ट, इट इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड विच वी आर लुकिंग फॉर. त्याचं सिम्पल सेंटेन्स करायचं आहे, वी आर लुकिंग फॉर द साऊंड स्टेट ऑफ माइंड. बी हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. सेक्युलर याचा अर्थ आहे नॉट कनेक्टेड विथ एनी रिलिजन. सी त्याचं उत्तर आहे. इथं मी लिहिलं आहे बघा, CDBA. जे पेनाने लिहिलेलं तुम्हाला दिसतं त्याच्याकडे दुर्लक्ष करा, ते उत्तर नाही आहे. सेक्युलरचा अर्थ आहे सी, नॉट कनेक्टेड विथ एनी रिलिजन. त्यानंतर ॲब्सर्डचा अर्थ आहे डी, नॉट ॲट ऑल लॉजिकल ऑर सेन्सिबल. त्यानंतर सिव्हिलायझेशनचा अर्थ आहे बी, अ सोसायटी विच हॅज इट्स ओन हायली डेव्हलप्ड कल्चर अँड वेज ऑफ लाईफ. आणि ब्रदरहूडचा अर्थ आहे ए, फिलिंग ऑफ ग्रेट फ्रेंडशिप अँड अंडरस्टँडिंग बिटवीन पीपल. त्यानंतरचा प्रश्न आहे समरी रायटिंगचा आणि माइंड मॅपिंगचा, जो रायटिंग स्किलमध्ये थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला लेखन तुमचं कौशल्य दाखवावं लागेल. त्यानंतर आपण येणार आहोत कवितेतील प्रश्नांकडे. सिलेक्ट अँड राईट द 2 स्टेटमेंट्स फ्रॉम द गिवन लिस्ट विच जस्टिफाय द थीम ऑफ द पोएम. त्याचं आन्सर आहे बी आणि डी. इंटरनल ब्युटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज द एक्सटर्नल ब्युटी अँड ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. हे 2 त्यांचे आन्सर्स आहेत. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. याच्यामध्ये लेडीज ब्युटी, अ क्लाउडलेस स्टारी नाईट हे त्यांनी पूर्ण करून दिलं आहे. हर हेअर त्याच्याबद्दल लिहिताना तुम्ही लिहू शकता, वेव्स इन एव्हरी रेव अँड ट्रेस ऑर सॉफ्टली लायटन्स ओव्हर हर फेस. हे हेअरबद्दलचं उत्तर तुम्ही लिहू शकता. आईजबद्दल आपण लिहू शकतो, आईज आर सो सॉफ्ट सो काल्म येट इलोक्वंट. हे आईजचं आहे. हर माइंड ॲट पीस विथ ऑल असं लिहू शकतो आपण. आणि हर स्माईल दॅट विन द टिंट्स दॅट ग्लो बट टेल ऑफ डेज इन गुडनेस स्पेंट. हे स्माईलच्या खाली आपण लिहिणार आहोत. युअर आयडिया ऑफ ब्युटिफुल पर्सन. पर्सनल रिस्पॉन्स आहे. फाइंड आउट द एक्सप्लेनेशन ऑफ एक्झाम्पल. अँटीथेसिसचं उदाहरण आपल्याला शोधायचं आहे, ज्याच्यामध्ये बघा आपण लिहू शकतो अँड ऑल दॅट इज बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट. डार्क ब्राईट विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यानंतर वन शेड द मोअर, वन रे द लेस अँड मोअर हे विरुद्धार्थी शब्द आहे, त्यामुळे तो अँटीथेसिसचा उदाहरण ते आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ॲप्रिसिएशनचा, जो तुम्ही लिहिला असेल. यानंतर सेक्शन 3मध्ये रायटिंग स्किल आहे, जो आपण स्किप करणार आहोत. याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस नाही करणार आहोत. आणि शेवटला जे आहेत
5वा क्वेश्चन जो आहे ज्याच्यावरती आपण मागच्या वेळेला व्हिडिओ बनवला होता. तर हे जे पहिले क्वेश्चन्स आहेत जोड्या लावा त्याबद्दल आपण लिहिणार आहोत. मॅच द कॉलम. नॉवेल त्याचा आन्सर आहे अ लॉंग नरेटिव्ह फिक्शन. 18th century लिटरेचर ते आहे स्पिरिट ऑफ रिअलिझम. 2nd to 6th century दॅट इज ग्रीक रोमान्सेस अँड न्यूजपेपर अँड मॅगझिन्स मिडल क्लास रीडर्स. हे आन्सर्स आहेत. देन नेक्स्ट, द नॉवेल दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग इज कॉल्ड ॲलेगोरिकल नॉवेल. ते त्याचा आन्सर आहे. बीचा आहे बिल्डिंग दिस रोमन नॉवेल इज कन्सर्न्ड विथ द प्रोटॅगोनिस्ट्स ओव्हरऑल ग्रोथ फ्रॉम चाइल्डहुड टू ॲडल्टहुड. सीचा आन्सर आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज अ नॉवेल बेस्ड ऑन द ऑथर्स लाईफ. अँड डीचा आन्सर आहे युटोपिया द नॉवेल बेस्ड ऑन इमॅजिनरी कम्युनिटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज इज कॉल्ड युटोपियन नॉवेल. आणि त्याच्या खालची जी लॉंग आन्सर्स जी क्वेश्चन्स आहेत तेही तुम्ही सॉल्व केले असतील, कारण ते कसे सॉल्व करायचे याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे 12वीचं जे इंग्रजीचं पुस्तक आहे ते पूर्ण झालं आहे आणि 12वीच्या बोर्डाची इंग्रजीची परीक्षाही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे इंग्रजी हा विषय अकॅडमिकली तुमच्यासाठी इथं त्याचं अकॅडमिक टीचिंग जे आहे ते इथं थांबतं. यानंतर तुम्ही पुढे जेव्हा जाणार आहात TY FYला म्हणजे डिग्रीसाठी तुम्ही ॲडमिशन जिथं घ्याल तिथं तुम्हाला इंग्रजी हा सब्जेक्ट म्हणून शिकवायला नसेल. तिथे तुम्हाला मास कम्युनिकेशन म्हणून येईल किंवा कम्युनिकेशन स्किल्स म्हणून इंग्रजी शिकायला येऊ शकतं. पण जसं इंग्रजी एक सब्जेक्ट म्हणून आपण पूर्ण पेपर 80 मार्कांचा जसा सोडवला तसं इथून पुढच्या तुमच्या ॲकॅडमिक्समध्ये इंग्रजी नसेल. त्यामुळे 12वीपर्यंत तुमचं इंग्रजीचं जे नॉलेज आहे त्याच नॉलेजच्या आधारे इथून पुढे तुम्हाला आयुष्यभर तुमचं आणि इंग्रजीचं हे नातं जे आहे ते कायम राहणार आहे. त्यामुळे पुढील तुम्हाला सर्व आयुष्यासाठी शुभेच्छा. तुमचं इंग्रजीचं नॉलेज ज्ञान असंच उत्तरोत्तर वाढत राहो आणि तुम्हाला इंग्रजीबद्दल रुची निर्माण हो अशी मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. जर तुम्हाला इथून पुढे इंग्रजीच्या बाबतीत काही अडचणी असतील, काही जर तुम्हाला शंका असतील तर तुम्ही हे चॅनल फॉलो करत राहा, सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवरती ग्रामर आणि रायटिंग स्किल आणि अन्य बाकी सगळेच जे काही आस्पेक्ट्स आहेत लँग्वेजचे यावरचे छोटे छोटे व्हिडिओ सतत मी अपलोड करत राहीन. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि उर्वरित जे आता पेपर आहेत 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि माझं चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. पुन्हा एकदा सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.